अभी मजा आएगा ना भिड़ो। म्यूजिक नशा तेरा सर चढ़ के बोला खुल गई दिल की पाए नशा तेरा सर चढ़ के मार गया है नखरा तेरा मार गई ये तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल संदीप खांबाट एडिटोरियल एका नवीन व इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्टार्टिंगला जसा प्रिव्ह्यू पाहिला सेम तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. फक्त व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि जराही स्किप नका करू. ओके, तर सर्वात जाणून घेऊ मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओला लागणारं मटेरियल. तर सर्वात आधी काय करायचं मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे. तर टेलिग्रामवरती तुम्ही जायचं आहे. मी तिथे एक बीट्सचा व्हिडिओ देणार आहे. तो बीट्सचा व्हिडिओ तिथून डाउनलोड करायचा आहे आणि आपल्या टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा, कारण की आपण तिथं फ्री मटेरियल अपलोड करत असतो. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो सिम्पली काय करायचं आहे, प्ले स्टोरवरतून तुम्हाला सिंगापूर नावाचं VPN डाउनलोड करून घ्यायचं. ओके, तर हे VPN डाउनलोड करून झाल्यानंतर अशा प्रकारे याला इथं कनेक्ट करून घ्यायचं आहे. मी देखील कनेक्ट करून घेतो मित्रांनो, तोपर्यंत थोडा वेट करा. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपलं सिंगापूर बेटा VPN इथं कनेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना सिम्पली बॅक यायचं आहे. आपलं CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. वरती सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी जो बीटचा व्हिडिओ देणार आहे तो इथं ॲड करून घ्यायचा. ओके, तो अशा प्रकारे असणार आहे, तुम्ही बघू शकता. तर सिम्पली काय करायचं मित्रांनो, जिथं जिथं आपल्या बीट्स चेंज होतात ना सिम्पली तिथं कट लावून घ्यायचे. ओके, तर आता सिम्पली सर्वात आधी काय करायचं, आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि एक ऑप्शन दिसेल बघा तुम्हाला, हॅशटॅग ॲडिओज. ओके, तर सर्वात आधी इथं हॅशटॅग ॲडिओ करून घ्यायचं. ओके, आता एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो जिथं जिथं पण मी बीट्स दिले आहेत ना तिथं तुम्ही सिम्पली कट लावून घ्यायचे. ओके, तर बघू शकता आता इथं एक बीट येते आपले. सिम्पली फोटोवरती क्लिक करून खाली तुम्हाला कोपऱ्यात एक नंबरला स्प्लिटचं ऑप्शन दिसत असेल, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं दुसरी बीट येते आपली, नंतर इथं तिसरी बीट येते आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथं आपली चौथी बीट येते. ओके, तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे सर्व जेवढे पण आपले आठ बीट्स आहेत तर एवढ्या 8 बीट्स लावून घ्यायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो पूर्ण बीट्स देऊन झाल्यानंतर ना सिम्पली फोटोवरती क्लिक करायचे. खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि तुम्हाला एक ऑप्शन दिसेल रिफ्लेक्सचं. तर रिफ्लेक्सवरती जाऊन फोटो सिलेक्ट करायचं आहे आणि इथून तुमचं जे पण कोणते फोटो असणार आहे ना ते फोटो इथून तुम्ही तुमचे सिलेक्ट करून त्याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो मी तुम्हाला आता ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे. तर सिम्पली दाखवून देतो की आपण ॲनिमेशन व इफेक्ट कसे अप्लाय करणार. ओके, तर सर्वात आधी मित्रांनो आपण जे आपले इथं ॲनिमेशन अप्लाय करणार आहे, तर सर्वात आधी एक नंबरची जी बीट येते आपली सिम्पली तिच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे व कॉम्बो सिलेक्ट करायचं. ओके, कॉम्बो सिलेक्ट करून झाल्यानंतर ना मित्रांनो स्ट्राईक अँड डिस्ट्रॉय नावाचं हे ॲनिमेशन याला अप्लाय करायचं. ओके, तो झाल्यानंतर याला असं 2 बटन याची साईज वाढवून घ्यायची आणि 2 नंबरचं जे आपलं बीट येते सिम्पली ॲनिमेशन आणि इनमध्येच तुम्हाला रॉकी नोट नावानं हे ॲनिमेशन दिसून जाईल. ओके, त्यानंतर त्यासमोर जे ॲनिमेशनमध्ये इनमध्येच तुम्हाला ते हार्ट नावानं दिसून जाईल ॲनिमेशन. ओके, तर समोरच्या बीटवरती क्लिक करायचे, ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचे आणि झूम 1 हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो त्या समोरील फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचे आणि बाउन्स 1 हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं. ओके, आणि त्या समोरील जे ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन इनमध्येच तुम्हाला पुलसे नावानं दिसून जाईल. ओके, त्याच्यानंतर त्या समोर जायचं आहे, तर समोरच्या बीटवरती जाऊन ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचे आणि डिस्ट्रॉईड लेफ्ट नावाचं ॲनिमेशन इथं अप्लाय करून द्यायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो आता ही जी मोठी बीट आहे ना सिम्पलीच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि डिस्ट्रॉईड राईट हे नावाचं ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं. ओके, आणि त्याच्यानंतर त्या समोरच्या बीटवरती यायचे ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून अशा प्रकारे याला स्क्रोल करून स्लाईड अँड वेव्ह
हे ॲनिमेशन ह्याचं अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो आता आपलं जे इथं ॲनिमेशनचं काम झालं आहे, आता आपण इफेक्ट अप्लाय करणार आहोत. ओके, तर सर्वात आधी काय करायचं आहे, 1 नंबरच्या बीटवरती यायचं आहे, इथं साईजाची 2 बटन लांब करून घ्यायचे, इफेक्टवरती जायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि तिथून तुम्हाला अशा प्रकारे याला स्क्रोल करून इथं प्रो सिलेक्ट करून तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आणि इथे एक तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल हॅलो ब्लरचं, याला इथून सिलेक्ट करायचं. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो परत एकदा इफेक्टवरती यायचं आहे, बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. बॉडी इफेक्ट सिलेक्ट करून झाल्यानंतर ना ग्लोईंग लाईनमध्ये तुम्हाला मेकॅनिकल नावानं हे जे आपलं रिंगचं इफेक्ट आहे तिथं दिसून येईल. ओके, नंतर 1 2 3 बीट सोडायची आणि 4थ्या बीटवरती यायचं आहे. सिम्पली इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इथं वरती सर्च करायचे हिट. ओके, हिट सर्च करून झाल्यानंतर मित्रांनो ते अशा प्रकारे तुमच्या समोर दिसून येईल. 1 नंबरलाच तुम्ही बघू शकता इथं ते तुम्हाला इथं अप्लाय करून द्यायचं आहे. ओके, मी काय करत नाही कारण की ते ऑलरेडी केलेलं आहे. 1 नंबरलाच येऊन जाईल मित्रांनो, तुम्ही ते इथून अप्लाय करू शकता. ओके, त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, त्या समोरचे बीट सोडून द्यायचे, तिला आपण इफेक्ट नाही अप्लाय केले. त्यानंतर त्याच्या समोरचे जे बीट आहे ना सिम्पली बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला एक इफेक्ट दिसून जाईल, फ्रेगमेंट कलर नावानं हे इथं अप्लाय करायचं. ओके, तर एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो समोरील जे फोटो आहे ना, तर आता याला काय करायचं आहे, सिम्पली बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला मुवमेंट नावाचं युनिट्रेशन मुवमेंट नावानं हे इफेक्ट दिसून देईल. ओके, तर याला इथं अप्लाय करून द्यायचं. ओके, अप्लाय करून झाल्यानंतर ना मित्रांनो बरोबर याच्या अर्ध्या मादात समजा थोडं समोर यायचं आहे आणि परत एकदा व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये नाईट क्लब सर्च करून त्याला शोधून त्याला अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला ते दिसून जाईल. ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक शेक नावाने इथं इफेक्ट दिसेल, ते इथं अप्लाय करायचं. ओके, त्यानंतर परत एकदा इफेक्टवरती जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचे. ओके, बॉडी इफेक्ट सिलेक्ट करून झाल्यानंतर ना मित्रांनो तुम्हाला प्रोमध्ये एक व्हायब्रेशन फ्लॅश नावाने दिसून देईल, तुम्ही इथं बघू शकता. ते इफेक्ट इथं अप्लाय करायचे. ओके, हे इफेक्ट इथं अप्लाय करून झाल्यानंतर मित्रांनो आता समोर हे जे इफेक्ट आहे ना याला जे लास्टपर्यंत घेऊन यायचं आहे व्हायब्रेशन फ्लॅशला. ओके, एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो आता आपली जी लास्टची बीट येते ना सिम्पली इथं काय करायचं आहे, बरोबर हिच्यावर थोडं काहीतरी 1-2 सेंटच्या समोर यायचं आहे आणि एकदा इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला 1 नंबरलाच ते ल्युमिनोस डुपेंजर नावानं इफेक्ट दिसून देईल, ते इथं अप्लाय करायचं. ओके, आणि याची लेन्थ जे लास्टपर्यंत ठेवून घ्यायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो परत एकदा बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये खाली स्क्रोल करायचं आहे आणि इन माय हार्ट हे जे इफेक्ट इथं अप्लाय करून द्यायचे. ओके, तर मित्रांनो तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा स्टेटस व्हिडिओ पाहिला होता सेम तसा स्टेटस व्हिडिओ आपण इथं क्रिएट केला आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती अशाच नवनवीन इंटरेस्टिंग माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंग येत राहतील. तर भेटू मंडळी पुन्हा एकदा नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.